भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे शांताराम मोरे विजयी झाले होते. त्यांना 83,567 इतकी मते मिळाली होती. तर मनसेचे पराभूत उमेदवार शुभांगी गोवरी यांना 39,058 इतकी मते मिळाली होती. 33,571 मते घेत राष्ट्रवादीच्या माधुरी म्हात्रे तिसऱ्या क्रमांकावर होते. शहापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाचे दौलत दरोडा विजयी झाले होते. त्यांना 76,053 इतकी मते मिळाली होती. तर शिवसेना पक्षाचे पराभूत उमेदवार पांडुरंग वरोरा यांना 60,949 इतकी मते मिळाली होती. 10,361 मते घेत माकपचे कृष्णा भवर तिसऱ्या क्रमांकावर होते. भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे महेश चौगुले विजयी झाले होते. त्यांना 58,857 इतकी मते मिळाली होती. तर MIMचे पराभूत उमेदवार खालिद शेख यांना 43,945 इतकी मते मिळाली होती. 28,359 मते घेत काँग्रेसचे सोएब खान तिसऱ्या क्रमांकावर होते. भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे रईस शेख विजयी झाले होते. त्यांना 45,537 इतकी मते मिळाली होती. तर शिवसेना पक्षाचे पराभूत उमेदवार रुपेश म्हात्रे यांना 44,223 इतकी मते मिळाली होती. 32,198 मते घेत काँग्रेसचे संतोष शेट्टी तिसऱ्या क्रमांकावर होते. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे विश्वनाथ भोईर विजयी झाले होते. त्यांना 64,688 इतकी मते मिळाली होती. तर पराभूत उमेदवार नरेंद्र पवार यांना 42,813 इतकी मते मिळाली होती. 37,491 मते घेत मनसेचे प्रकाश भोईर तिसऱ्या क्रमांकावर होते. मुरबाड विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे किसन कथोरे विजयी झाले होते. त्यांना 1,74,068 इतकी मिळाली होती. तर राष्ट्रवादी पक्षाचे पराभूत उमेदवार प्रमोद हिंदराव यांना 38,028 इतकी मते मिळाली होती. 8,504 मते घेत वंचित आघाडीचे दीपक खांबेकर तिसऱ्या क्रमांकावर होते. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे बालाजी किनीकर विजयी झाले होते. त्यांना 59,329 इतकी मते मिळाली होती. तर काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार रोहित साळवे यांना 30,419 इतकी मते मिळाली होती. 16,092 मते घेत वंचित आघाडीचे धनंजय सुर्वे तिसऱ्या क्रमांकावर होते. उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे कुमार आयलानी विजयी झाले होते. त्यांना 43,666 इतकी मते मिळाली होती. तर राष्ट्रीय पराभूत उमेदवार ज्योती कलानी यांना 41,662 इतकी मते मिळाली होती. 8,260 मते घेत अपक्ष उमेदवार भगवान भालेराव तिसऱ्या क्रमांकावर होते. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे गणपत गायकवाड विजयी झाले होते. त्यांना 60,332 इतकी मते मिळाली होती. तर पराभूत उमेदवार धनंजय बोंडारे यांना 48,075 इतकी मते मिळाली होती. 16,757 मते घेत राष्ट्रवादीचे प्रकाश तरे तिसऱ्या क्रमांकावर होते. डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे रवींद्र चव्हाण विजयी झाले होते. त्यांना 86,257 इतकी मते मिळाली होती. तर मनसेचे पराभूत उमेदवार मंदार हळवे यांना 44,916 इतकी मते मिळाली होती. 6,613 मते घेत काँग्रेस पक्षाच्या राधिका गुप्ते तिसऱ्या क्रमांकावर होत्या. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे राजू पाटील विजयी झाले होते. त्यांना 93,927 इतकी मते मिळाली होती. तर शिवसेना पक्षाचे पराभूत उमेदवार रमेश म्हात्रे यांना 86,773 इतकी मते मिळाली होती. 6,199 मते घेत वंचित आघाडीचे अमोल केंद्रे तिसऱ्या क्रमांकावर होते. मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार गीता जैन विजयी झाल्या होत्या. त्यांना 79,125 इतकी मते मिळाली होती. तर भारतीय जनता पक्षाचे पराभूत उमेदवार नरेंद्र मेहता यांना 63,728 इतकी मते मिळाली होती. 55,588 मते घेत काँग्रेस पक्षाचे मुझफ्फर हुसेन तिसऱ्या क्रमांकावर होते. ओवाळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे प्रताप सरनाईक विजयी झाले होते. त्यांना 1,17,593 इतकी मते मिळाली होती. तर काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार विक्रांत चव्हाण यांना 33,585 इतकी मते मिळाली होती. 21,132 मते घेत मनसेचे संदीप पंचांगे तिसऱ्या क्रमांकावर होते. कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे एकनाथ शिंदे विजयी झाले होते. त्यांना 1,13,497 इतकी मते मिळाली होती. तर काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार संजय गाडीगावकर यांना 24,001 इतकी मते मिळाली होती.
21,418 मते घेत मनसेचे महेश कदम तिसऱ्या क्रमांकावर होते. ठाणे विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे संजय केळकर विजयी झाले होते. त्यांना 92,298 इतकी मते मिळाली होती. तर मनसेचे पराभूत उमेदवार अविनाश जाधव यांना 72,874 इतकी मते मिळाली होती. 3,996 मते घेत एकनाथ जाधव तिसऱ्या क्रमांकावर होते. मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाचे जितेंद्र आव्हाड विजयी झाले होते. त्यांना 1,09,014 इतकी मते मिळाली होती. तर शिवसेना पक्षाचे पराभूत उमेदवार दीपाली भोसले यांना 33,497 इतकी मते मिळाली होती. 30,511 मते घेत आपचे अबू अल्ताफ फैजी तिसऱ्या क्रमांकावर होते. ऐरोली विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे गणेश नाईक विजयी झाले होते. त्यांना 1,14,645 इतकी मते मिळाली होती. तर राष्ट्रवादी पक्षाचे पराभूत उमेदवार गणेश शिंदे यांना 36,154 इतकी मते मिळाली होती. 22,818 मते घेत मनसेचे निलेश बानखेले तिसऱ्या क्रमांकावर होते. बेलापूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या मंदा म्हात्रे विजयी झाल्या होत्या. त्यांना 87,858 इतकी मते मिळाली होती. तर राष्ट्रवादी पक्षाचे पराभूत उमेदवार अशोक गावडे यांना 44,261 इतकी मते मिळाली होती. 27,618 मते घेत मनसेचे गजानन काळे तिसऱ्या क्रमांकावर होते.